संप्रदायाशी जोडणे पुरेसे नाही, त्या विचारांनी जगणं महत्त्वाचे. आजच्या काळात जवळपास प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या संप्रदायाशी, पंथाशी किंवा आध्यात्मिक विचारधारेशी जोडलेली आहे. कोणी वारकरी आहे, कोणी रामदासी, कोणी नाथ, कोणी दत्त, तर कोणी इतर आध्यात्मिक परंपरांचा अनुयायी आहे. परंतु स्वतःला एखाद्या संप्रदायाचा अनुयायी म्हणवून घेणे आणि त्या संप्रदायाचे विचार आपल्या जीवनात उतरवणे यात मोठा फरक आहे. प्रत्येक संप्रदायाची स्वतःची काही मूलभूत तत्वे, आचारसंहिता आणि जीवनमूल्ये असतात. सत्य, प्रामाणिकपणा, नम्रता, प्रेम, सेवा, संयम, सदाचार आणि परोपकार हीच त्या परंपरांची खरी ओळख असते. त्यामुळे त्या विचाराशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वाणीमध्ये, वर्तनामध्ये आणि स्वभावामध्ये सकारात्मक परिवर्तन दिसणे अपेक्षित असते. अनेकदा असे दिसते की आपण संप्रदायाशी जोडलेले असतो, यात्रा करतो, उत्सव साजरे करतो, धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहतो, पण आपल्या रागात, अहंकारात, मत्सरात, स्वार्थात किंवा चुकीच्या वागण्यात फारसा बदल होत नाही. अशा वेळी लोक व्यक्तीवर टीका करण्याऐवजी त्या संप्रदायालाच दोष देतात. त्यामुळे एका व्यक्तीच्या चुकीच्या वर्तनामुळे संपूर्ण परंपरेची प्रतिमा मलिन होऊ शकते. म्हणून प्रत्येकानं स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. मी ज्या विचारधारेशी जोडलेलो आहे, त्या विचारांचा माझ्या जीवनावर खरोखर परिणाम झाला आहे का? माझ्या घरात, समाजात आणि कार्यात माझ्या वागण्यामुळे त्या संप्रदायाचा गौरव वाढतो आहे की कमी होतो आहे? लक्षात ठेवा, केवळ पुण्यकर्मांच्या नावाखाली बाह्य आचरण करून उपयोग नाही. जर मन, वाणी आणि कृती शुद्ध झाली नाही, तर पुण्य करता पाप घडे अशीच अवस्था निर्माण होते. म्हणून आळस, कंटाळा, निष्क्रियता आणि नकारात्मकता दूर करूया. उत्साहाने, गतीने आणि तीव्रतेने समाजहिताचे कार्य करूया. आपल्या आचरणातूनच आपल्या संप्रदायाचे, पंथाचे आणि गुरूंच्या शिकवणीचे दर्शन घडू द्या. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आता जग सुधारायचं आणि मोठाले पुस्तकं वाचायचं आणि मोठाले ग्रंथ वाचायची गरज नाही. आता एकच काम करायचं, मी कसा आहे मला काय करायचं, बस एवढंच करायचंय. आता आपण आता लय थकलो तुम्ही आम्ही सगळे आता वाचून वाचून ऐकून ऐकून. अहो विश्वास बसत नाही, डोकं फुटायची बारी आली रोज ऐकून ऐकून. आता फायदा काहीच होत नाही. म्हणून हे सगळं सोडून द्यायचं. आम्ही आमच्या पुरतंच करायचं, माझाच विचार करायचा, मी कसा आहे, मी कुठं आहे, मला काय करायचं.